मित्रांनो, आता तुम्ही ही जी बुदली आहे, ही पाहून असं समजता की पंजाबमध्ये यांनी काही भिक्षा वगैरे मागायला चालू केली काय. मित्रांनो, असं काही नसून यामध्ये आपण पीपीआरचं रक्षा कंपनीचं व्हॅक्सिन ठेवलेलं आहे की जी आपण शेतकऱ्यांना शेळ्या, बिटल, पाठी, लागवडी, बोकड आणतो त्यांना व्यवस्थित पीपीआरचं व्हॅक्सिन आपण कसं करणार आहोत, हे आईस मध्ये व्हॅक्सिन वगैरे व्यवस्थित ठेवून हे आता तुम्हाला मी पुढे दाखवणार आहोत. तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू पहा. पीपीआरचं व्हॅक्सिन व्यवस्थितरित्या मिक्स झालं पाहिजे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि असं आईस मध्ये ते ठेवायचं. ओके, अशा स्वरूपाने पीपीआरचं व्हॅक्सिन आहे कशा स्वरूपाने देतात. सबकट मित्रांनो, स्किन जी वरची कातडी ती वरवडायची आणि मांसाच्या आणि कातडीच्या मध्ये सबकट हे 1 ml ची मात्रा असलेलं पीपीआरचं व्हॅक्सिन देऊन घ्यायचं मित्रांनो. व्यवस्थित दिल्यानंतर व्यवस्थितरित्या अशा स्वरूपाने चोळून घ्यायचे. अशा तऱ्हेने आपल्या सर्व या शेळ्यांना पीपीआरचं व्हॅक्सिन झालेलं आहे. जवळजवळ 145 शेळ्यांचं लॉट आहे, पूर्णपणे व्हॅक्सिन देऊन झालेलं आहे मित्रांनो. ओके, धन्यवाद.